शेठजी लोक पिकांचा लूट करण्यासाठीच योजना बनवतात आणि भटजी लोक तुमचं पीक आलं म्हणून तुमच्याकडून सत्यनारायण करून घेतात आणि तुमचा सत्यानाश करतात. आणि ते सत्यनारायण करत असताना कोणते मंत्र म्हणतात ते समजलं तुम्हाला? यायला कोणती भाषा बोलतात आणि कोणते मंत्र उच्चारण करतात कधी तुम्हाला समजलं? ते म्हणतात ही देवाची भाषा आहे, याच्यामध्ये आम्ही बोलून राहिलो. अरे पण आम्ही माणसं आहोत, आम्हाला समजणारी माणसाची भाषा बोलली पाहिजे ना. देवाची भाषा बोलता तुम्ही. अरे आम्हाला गावात राहणाऱ्या लोकांना शुद्ध मराठी बोलायचं म्हटलं तर आमच्या गावातल्या लोकांना शुद्ध मराठी बोलता येत नाही. मी गावची बोलतो आम्ही. मग तुम्ही शुद्ध मराठी बोलून आम्हाला ते पण समजत नाही, तेव्हा लूट करण्यासाठी या दोन लोकांनी शेठजी आणि भटजींनी मिळून जे षडयंत्र तयार केलेलं आहे ते दीर्घ तेच चालू आहे. काँग्रेस गेलं की बीजेपी येते, बीजेपी गेली की काँग्रेस येते, राजाराम गेला की सीताराम येतो, सीताराम गेला की राजाराम येतो. चायला कोणी आलं तर आमच्या मानकुटीवरच बसत, आमच्याच मानकुटीवर बसत. आणि हे सातत्याने चालू आहे, दीर्घ काळापासून चालू आहे. का चालू आहे? राज्यकर्ता वर्ग तो चालून देऊन राहिला. ज्याला आपण मत देतो तो हे चालू देऊन राहिला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा 77 वर्षामध्ये एक साधा कायदा सुद्धा बनू शकला नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला 77 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण त्याच्या मालाला, उत्पादित मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यासाठीचा साधा कायदा सुद्धा आजपर्यंत करण्यात आला नाही. ज्या लोकांनी शिफारशी केल्या त्यानुसार उत्पादित मालाला जो खर्च येतो त्याच्या 1.5 पट, म्हणजे 1 रुपया खर्च येत असेल तर 1.5 रुपया भाव देण्यात येईल असं शिफारस आहे. परंतु अरे 1.5 पट तर सोडा, 1.25 पट पण देत नाही. रुपया खर्च होतो तो 1.25 रुपया द्या, 1.25 रुपया सुद्धा देत नाही. तर आमचा रुपया खर्च होतो 80 पैसे देतात. चायला आमचं घरातच 20 पैसे आणखी घेतात, लुटून घेतात. आणि बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचा जो ओपन माल पडलेला असतो ते भाव ठरवणारे लोकच तेच ठरवतात. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता, आजपर्यंत हस्तक्षेप केला नाही. आपण अशा राज्यकर्त्यांना दर 5 वर्षाला निवडून देतो दिल्लीमध्ये, दर 5 वर्षाला महाराष्ट्रामध्ये निवडून देतो. काँग्रेस हा ब्राह्मण बनिया लोकांचा पक्ष आहे, बीजेपी हा सुद्धा ब्राह्मण बनियाचा पक्ष आहे. म्हणजे दोनही पक्ष हे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या लोकांचे पक्ष आहे. आणि त्याच पक्षाला आलटून पालटून आम्ही लोक मतदान करत राहतो. म्हणजे काही प्रमाणामध्ये काँग्रेसचे लोक जबाबदार आहेत, काही प्रमाणामध्ये बीजेपीचे
जबाबदार आहे, पण यांना सत्तेमध्ये पाठवण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. आमच्याच मतावर ते दिल्लीमध्ये येतात, आमच्याच मतावर ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येतात. मग ते जर आमच्याच मतावर येतात आणि आम्हीच त्यांना निवडून देतो, तर बदलवण्याचे अधिकार सुद्धा आमच्या जवळच आहे. भारतीय घटनेनुसार प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. आता तो 18 वर्षाचा झालेला आहे. 18 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. तेव्हा या राज्यकर्त्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि शेतकऱ्यांमधून आपले प्रतिनिधी निवडले पाहिजेत. केवळ शेतकरी जातीचे नव्हे, तर शेती करणारा शेतकरी आमदार झाला पाहिजे, तो शेतीमध्ये काम करतोय. काही दिवशीपूर्वी शरद जोशी मैदानात आला होता. तुम्हाला शरद जोशी मैदानात आला होता, तो काही शेतकरी नव्हता. शरद जोशी हा काही शेतकरी नव्हता. शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी 10 एकर शेती घेतली आणि शेतकरी होऊन पुन्हा शेतकऱ्याचा नेता. याचा अर्थ असा की हे लोक योजनाबद्ध पद्धतीने आमच्या मानमुठीवर बसवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतात. या देशातील जो मीडिया आहे, वृत्तपत्र चालवणारे लोक आहे, त्या वृत्तपत्राचे मालक बनिया आहे, पत्रकार ब्राह्मण आहे, तेव्हा हा मीडिया त्यांच्या नियंत्रणामध्ये आहे. त्यांचं फायदा करणाऱ्या जातीचा माणूस जेव्हा निवडणुकीमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये येतो, तेव्हा त्यांना फ्रंट पेजवर पहिल्या पानावर पब्लिसिटी दिली जाते आणि खऱ्या अर्थानं जे शेतीची लढाई लढणारे, शेतकऱ्यांची लढाई लढणारे आहेत, त्यांची एक लाईनची बातमी छापली जात नाही. त्यामुळे खऱ्या प्रतिनिधींची ओळखच जनतेला किंवा शेतकऱ्यांना होत नाही. हे एक मोठं षडयंत्रकारी तंत्र विकसित करण्यात आलेलं आहे. आपल्या लोकांना इंग्रजांच्या विरोधामध्ये भडकवून, इंग्रजांना ज्या लोकांनी घालवून दिलं आणि स्वातंत्र्याच्या नावावर घालवलं, तेच लोक राज्यकर्ते आहेत आणि तेच लोक आमचं शोषण करत आहेत. तेव्हा आपल्याला यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. बदल कसा घडेल? मला डोक्यातल्या डोक्यात विचार केल्याने बदल होत नाही. बदल करणारा विचार असावा लागतो, परंतु तेवढ्यामुळे बदल होत नाही, परिवर्तन होत नाही. त्यासाठी संघटित शक्तीचं निर्माण करावं लागतं. तेव्हा शेतकऱ्यांचं संघटन असलं पाहिजे आणि शेतकऱ्यामधूनच काम करणारा माणूस, त्या संघटनेचा कार्यकर्ता, त्या संघटनेचा नेता, त्या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, राज्य अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शेतीवर राबणारा शेतकरी असणार, तरच शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये वास्तविकरित्या येऊ शकतात, अन्यथा येणार नाही. तेव्हा त्यासाठी आपण पहिल्यांदा अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं संघटन मानलं पाहिजे आणि मग त्या संघटनेच्या माध्यमातून
शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन उभं केलं पाहिजे. आम्ही 32 राज्यामध्ये 36 पैकी 32 राज्यामध्ये कार्यरत आहोत. तेव्हा वास्तविक शेतकऱ्यांमधून नेतृत्व निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना जी जी मदत लागणार आहे ती सर्वची सर्व मदत द्यायला आम्ही तयार आहोत. पण शेतीवर काम करणारा माणूसच कार्यकर्ता असला पाहिजे. शेतीवरच काम करणारा माणूस जिल्हाध्यक्ष असला पाहिजे आणि शेतीवरच काम करणारा माणूस शेतकरी संघटनेचा नेता असला पाहिजे. तरच शेतकऱ्यांचे नेते खऱ्या अर्थानं उदयास येतील आणि मग शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेच्या आणि विधानसभेच्या पटलावर येतील तेव्हा ते प्रश्न सुटतील, अन्यथा सुटणार नाही. यासाठी शेतकऱ्यांना काय मदत लागते? 32 राज्यामध्ये आमचं संघटन आहे. 36 राज्य आहेत भारतामध्ये, त्यापैकी 32 राज्यात आहे. मी सरकार नाही आहे. सरकारचे लोक म्हणतात तुम्हाला असं करू तसं करू. मी सरकार नाही आहे. माझ्यावर संघटन आहे. लोकांच्या मदतीनं संघटन उभं केलेलं आहे. तेव्हा संघटितपणे तुम्ही तुमचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांचं म्हणून ओरिजिनल शेतकऱ्यांचं म्हणून संघटन उभं केलं पाहिजे. त्यासाठी मी मदत करायला तयार आहे. मी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहे. मी शेतीवर काम केलेलं आहे. आता मी शहरामध्ये हे काम उभं करतो. आता ग्रामीण भागामध्ये संघटन बांधण्यासाठी हालचाल सुरू केलेली आहे, प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यासाठी म्हणून ग्रामीण भागामध्ये हा शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. तेव्हा आपण सर्व लोकांनी येत्या काही कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांचं राष्ट्रव्यापी संघटन बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. असं झाल्यानंच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. हे केलं पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो, अपील करतो. आणि या उन्हामध्ये आणखी जास्त लांबत ठेवणारं भाषण करणं मला काही योग्य वाटत नाही. मी सावलीत आहे आणि तुम्ही उन्हात आहात आणि मी आपलं जास्तीत जास्त बोलत राहणे आणि तुम्हाला उन्हाचे चटके खाऊ घालत राहणे काही मला योग्य वाटून नाही राहिलंय. त्यामुळे मी त्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं अरे मंडप वगैरे टाका, शेतकऱ्यांना उन्हीतच ठेवताय, दुसरे लोक ठेवतात आपणही ठेवतो, ते काय बरोबर नाही. पण माझं म्हणणं काही इथल्या कार्यकर्त्यांनी ऐकलं नसेल. कदाचित पैसा बिसा जास्त खर्च येत असतो त्याच्यामुळे अडचणी येतात. कारण आपल्याला कोणी टाटा बिर्ला काही जायला पैसा देत नाही. लोकांकडून चंदा करून आपल्याला हे सर्व करावं लागते. त्या अडचणी कार्यकर्त्यांच्या समोर आल्या असतील. पण या अडचणी आपण संघटितपणे दूर केल्या पाहिजे. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.